असतो. म्हणजे म्हणजे शेवट. गणपती बाप्पा आपल्याला पुन्हा कधीच नाही भेटणार. पुढल्या वर्षी लवकर या. पुढल्या वर्षी लवकर या. पुढल्या वर्षी लवकर या. पुढल्या वर्षी लवकर या. स्वागत. शुभ स्वागत. रंगदेवता व नाट्यरसिक प्रेक्षक विनम्र अभिवादन करून हिंतोडी ग्रामस्थ सादर करीत आहे पुढल्या वर्षी लवकर या. रोहन साठम यांच्या बाप्पा या कवितेवर आधारित सौधनेश्वरी अभिनय देसाई लिखित बालनाट्य पुढच्या वर्षी लवकर या. दिग्दर्शन अभिनय देसाई. नेपथ्य वेशभूषा हिंतोडी ग्रामस्थ सादर करीत आहेत पुढच्या वर्षी लवकर या. आता घरी कसं जायचं? बघ काय वांदा नाही.
चिल मारा. कोणाला मारा? आलान मला, आलान. आराम होय. 6 दिवसासाठी मी दिसतोय. 6 दिवसात परत influencer मी दिसतोय. हो मग एका इन्फ्लुएन्सरच्याच घरात होतो. अजून काय होणार? मग तर तू सगळ्या Instagramवर भेटला असशील ना? भेटलो. जस्ट थिंग सौरभ गाडगे, ऑरेंज ज्यूस गँग, फोकस इंडियन जॉर्ज यांच्याशी मी बरेच शरीर गेले. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? पुष्पा फ्लावर नहीं, फायर है. झुकेगा नहीं साला. Next time बघा, मी पण येईन घरी. आमच्या पप्पांनी गप्पा मी ज्या वर्गात होतो त्याच्यात खूप सारे सेलिब्रिटीज येऊन गेले. त्यांनी माझ्याबरोबर फोटोज काढले. तुम्ही तर फक्त इंस्टाग्रामवर आलात हो. मी तर न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर आलो. हा पण ते म्हणाल त्यात मी कुठेतरी कोपऱ्यातच दिसतोय. पण फोटो आला ना बस. आमचे पण फोटो तर खूप छान झाले. हो की नाही का? हो ना. किती सुंदर दिसत होते त्या बायका. छान तयार झालेल्या. किती लाल झाले असते. हो ना. असं ताट होऊन खाल्लेलं होतं. काय खाऊ आणि काय नको असं झाले. हो पण त्या बसल्या तर बायकांच्या पागळ्या ऐकायला लागल्या. म्हातारपणी झाल्यावर जेवढे स्टार होतात तेवढेच तब्येती सुद्धा रिकाम्या लागतात. सगळ्यांच्या सगळ्या समस्या ठेवलं पोहोचवतील आपल्याला. आधी आपल्याला पोहोचायला हवं ना डेव्हलपर. नारायण नारायण चिंता नसावी. ठीक आहे तुम्ही माझं पोचवा. ते मला उत्तम सांगते. सांगा तुमच्या भक्तांच्या मागण्या. त्या भक्तांना खूप सारे ठेवी आणि सौभाग्य. नारायण नारायण. माझ्या भक्तांना नवीन साड्या, दागिने आणि मेकअप हवाय. नारायण नारायण. आणि माझ्या भक्तांना डिशवॉशर, ओव्हन आणि भाजी पुसण्याचं रबर हवंय. नारायण. माझ्या भक्तांना तर खूप सारी ताकद, स्पोर्ट्स बाईक आणि मित्र हवे. हो, नारायण नारायण. माझ्या कार्यकर्त्यांना खूप सारी प्रसिद्धी हवी आहे. नारायण नारायण. काय हो? माझ्या भक्तांना लागलंय. पुढल्या वर्षी लवकर या. एवढीच माझ्या भक्ताची इच्छा. 10 दिवस माझी सेवा करून, पूजा करून प्रसन्न केले त्याने मला. फार प्रामाणिक होतं. हो, अगदी प्रामाणिक. तुम्ही पाहिजे. त्याच्या आजूबाजूच्या माणसांसाठीचे. त्याच्या आईचं प्रमोशन करायचंय. त्याच्या ताईचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचंय. त्याच्या मित्राला 2 वेळचं जेवण द्यायचं. बऱ्याचशा मागण्या आहेत. पण मित्रांसाठीच्या. म्हणूनच आता मला लवकरात लवकर गावाला जायचं. इकडची सगळी कामं आटपायची आणि पुढल्या वर्षी लवकरात लवकर अथर्वला भेटायला यायचं. चला आता मला पुढल्या प्रवासाला निघतो. अहो थांबा. तुम्ही जाणार कसे? तुमचं वाहन? आता कुठे शोधत बसू? रस्त्यात भेटेलच कुठेतरी. आणि तसंही तो माझा वास काढत काढत माझ्या मागे मागे येईलच. ठीक आहे. तुम्ही व्हा पुढे. आम्ही येतोच मागून मोशात घेऊन. हो थांबा थांबा. जायच्या आधी नाचून जा. एवढं गावामध्ये पण तो उत्साह राहील. हा चालेल. पण एका अटीवर. याच त्याची झिंचट गाणी ऐकून कान सुटले आणि डोकं पण. म्हणूनच आपण आपल्या जुन्या भक्तांची गाणी गाऊ आणि नाचू.
पण येतो पुढपर्यंत. कदाचित मूषक सापडतील. चला नाही सापडला पण मला काहीतरी वेगळंच सापडलंय. हा तर माणूस आहे. अरे आपणच तर देव आहोत ना. तुम्ही बोलत होता आता आणि छोटा बाप्पा किती क्यूट आहे. ऐका तुम्ही मला क्यूट मिळाला. खूपच क्यूट आहे तू. खूपच क्यूट आहे. थोडी तरी तू बोलायला मला काय बोलायचं रे. मी आईला नाव सांगे. माझ्याकडे तुम्ही बोलायला हवं ना. नाही शांत होता. आता कळलं सगळं त्याला. काय रे मुला इकडे दादा किंवा तू कोणी आलं इथे तुझ्यासोबत? एकटा नाही. माझे मित्र आले तर माझ्या बरोबर. मग कुठे गेले? ते गेले घरी. ते का बरं? ते रागावलेत माझ्यावर. ते कशासाठी? मी त्यांच्याशी खोटं बोललो. म्हणजे आता आई फक्त मला म्हणाली की बरं होणार की काय? बाप्पा हे बरंच साठी काढून टाकणार आहे. बापरे माझी एवढी दहशत. हे बाळा काळजी नको बोलू. सांग बरं काय झालं आणि तू खोटं का बोललास? कारण मला बाप्पाला भेटायला यायचे होते. आई म्हणते की बाप्पाला वाटेत भूक लागेल म्हणून त्याच्यासोबत खायला थोडंसं पाव पाठवतात. विचार केल्याच्या वेळी आई ही खिचडी खायची विसरली. म्हणून मी टीव्हीवर एक बातमी ऐकली. 3-4 दिन झाले बाप्पा अजून किनाऱ्यावर आहेत. आणि म्हणून तू ही शिदोरी घ्यायला इकडे आलास. हो पण मला काय बाप्पा सापडलाच नाही. ऊस शोधले. नारायण नारायण चिंता नसावी. आम्ही दोघे मदत करतो ना तुला शोधायला. सांग बरं तुझा बाप्पा कसा होता? बाप्पा कसा होता म्हणजे
बाळा हो रे, पण ना सध्या आमच्यातच जरा स्पर्धा वाढल्या, त्यामुळे ना तू तू तुझ्या बाप्पाचं वर्णन सांग. म्हणजे तुझा बाप्पा श्रीकृष्णासारखा होता का बाळूमामासारखा? मूर्ती छोटी होती का मोठी होती? मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची होती का शाडूच्या मातीची होती? म्हणजे नाही, जर मूर्ती शाडूच्या मातीची असेल ना तर एव्हा तुझा बाप्पा घरी पण पोहोचला असेल. पण जर मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल ना तर पुढच्या वर्षी सुद्धा तुझा बाप्पा इथेच सापडेल. खरं तर शाडूच्या मातीची साधी आणि सुंदर मूर्ती आहे. चॉकलेटसारखी, त्यांना टिपाया, त्यात मोत्याची माळ, कचरा, रचना, मांजरी गप्पा मारणारा. मी माझ्या मुलाला त्याला सगळं सांगतो. तो सगळं ऐकतो. माझा बेस्ट फ्रेंड. अरे वा, छानच झाले. आम्ही आत्ताच तुझ्या बाप्पाला पुढे सोडून आलो. एक मिनिट, काहीतरी झोल. तू म्हणालास तुझा बाप्पा शाडूच्या मातीचा आहे, पण आम्ही ज्या बाप्पाला सोडून आले तो तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा होता. म्हणजे तो तुझा बाप्पा नाही. बाळा, तुझा बाप्पा ना घरी पोचला असेल. हाव लकी. नाही, मी टीव्हीवरची बातमी ऐकलेली, त्यात माझाच बाप्पा होता. मला वाटलं त्याला भूक लागेल. ते थकले असतील म्हणून ते किनाऱ्यावर थांबले. थांबा, माझ्याकडे त्याचा फोटो आहे. देवच पावला. अरे हा, हाच तो. हो, आणि तुझी नक्कीच मदत करू शकतो. मला पण आठवा आली. छोट्या मुलांना फोन द्यायचा नसतो. ॲडिक्ट म्हणजे काय असले? ॲडिक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची खूप सवय लागणे. तुला कसं द्यायला फोन? माझ्या सेफ्टीसाठी. आमची सेफ्टी तर तुझ्यात आता काय काय नाही. चला चला, आपण आपली शोध मोहिमा सुरू करूया. चला. ती बाळ. जीजी, मला असं वाटते आपण त्याला न सांगता आलं म्हणूनच ते गायब होऊन आपली पेटी घेत असतील. हो ना. येऊन दे बाप्पांना. मग आपण त्यांची पेटी आपण नाव काढून टाकलं. अरे, सगळ्या बाप्पांची शिल्लक तर परत लावून गेली. आता ते काय करणार? आपल्याला नको नको नको. हा खाऊ आपण तसाच ठेवू. फोन सुद्धा लागत नाहीये. कुठे असेल हा? काकू, आम्ही तिथे सुद्धा गेलो होतो. तर चला जाऊ. ची 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 ची. आपण करा. काय काय बोललो असेल? ची काहीतरी गडबड आहे. आता तर आपल्याला शोधलंच पाहिजे. जमायला झाले. पाहिलं सगळं? किती कचरा पडला होता तिथे. हो ना, कसं जायचं बाप्पाला? नारायण नारायण. माफ कर बाळा. काय करू शकतो तुझ्या बाप्पाला? हरकत नाही. तुम्ही आता आराम करा. उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. अरे बाळा, त्रास कसला? चांगल्या कामासाठी केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. उशिरा का होईना, त्याचं फळ मात्र नक्की मिळतं. अगदी बरोबर. ठीक आहे अरे, पण ही तर तुझ्या बाप्पाची शिदोरी आहे ना. मी दुसरी आणेल. तुमची शिकवणी तर पाण्यात वाहून गेली ना, तर तुम्हाला ताकद कशी येणार? खूप लांब प्रवास करायचा आहे तुम्हाला. ते कठीण आहे रे बाळा.
तर आमच्याकडून प्रयत्न करणे. आम्ही थोडेसे पाण्यात पुढपर्यंत गेलो ना का पुन्हा लाटेने बाहेर फेकले जातो. घरी जायचे रस्ते तर दिसेनाचे झाले या कचऱ्यामुळे. आता माणसांच्या हातात आहे आम्हाला घरी पोचवणे. अरे बाळा, आता थकलो आम्ही. आणि तसंही आमचे अजून मुशकही नाही सापडले आणि कुठेही जाण्याची आता माझ्यात ताकद नाहीये. आता तुलाच तुझी मदत करावी लागेल. कुठे होतास तू? किती शोधलं तुला? कोण कुठे? अरे आई, फोन करते आणि मी तुला आत्ताच कॉल करणार होतो. घरी चल तू. अरे आई, चल. अरे चल.
अथर्वा, हे बघ तुझ्या मदतीला कोण आलंय. सॉरी अथर्वा. एकदा चौपाटीवरती नाटक सोडायला पाहिजे. खरंच sorry. It's okay. म्हणजे आपण मला friend? हो, friend. Thank you अथर्वा. अथर्वा, आम्ही तुझ्या मदतीला आलोय. सांग आम्हाला काय करायचंय. ताई, काय रे? ही बघा, ही माझी ताई आहे. मी तुम्हाला सगळं सांगते. या इथे, दाखवते मी तुम्हाला. Ho, 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 ho. हे बघा, कृत्रिम कापड म्हणजेच प्लास्टिक पासून बनवलेलं कापड जे निसर्गात विखुरत नाही. सोल्युशन म्हणजे कृत्रिम कापड निसर्गाला हानी पोहोचवते, म्हणून आपण नैसर्गिक कापडाचा वापर केला पाहिजे. कापसापासून, रेशमी कीटकांपासून, औषधी काड्यांपासून, मेंढीच्या लोमातून बनवतात. ते निसर्गात लवकर विरघळतात, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात. Ho, 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 ho. बोलू नका. हे थर्माकोल हे पॉलिस्टर या प्लास्टिक पासून बनलेलं असते. हे देखील निसर्गात मिसळत नाही. छोटे छोटे मासे पाण्यात पडलेल्या थर्माकोलला अन्न समजून खातात व मरण पावतात. थर्माकोल हे वजनाला देखील कमी असते, म्हणून यापासून बऱ्याचशा गोष्टी तयार होतात. सोल्युशन म्हणजे थर्माकोलचा वापर टाळणे किंवा थर्माकोलने बनलेल्या गोष्टी रिसायकल करणे. Ho, 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 ho. प्लास्टिक हे आहे प्लास्टिक. टिकाऊ पण निसर्गात न मिसळणार. प्लास्टिकमध्ये विषारी रसायने तयार होतात, जे समुद्र जीवनासाठी हानिकारक आहे. प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. सोल्युशन म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळणे आणि प्लास्टिक रिसायकल करणे. Ho, 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 ho. हा पत्रा हा लोखंड, ॲल्युमिनियम आणि स्टील पासून बनतो. हा वजनाला हलका आणि मजबूत असल्यामुळे याचा वापर खूप ठिकाणी होतो. पण जर या पत्र्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट नाही लावली तर हा पत्रा
एकत्र घरी जायचा. चला. काही फायदा नाही. माझे सगळे प्रयत्न वरून झाले. पप्पा, तुम्ही जेव्हा एकूण झाला, आता आम्ही सगळे आहोत. त्या हात द्या बघू. चला. हा एकाच प्रयत्न करूया. चला. पुन्हा प्रयत्न करूया. आता आपण एकत्र प्रयत्न करू. धर्म, पाया माफ कर. पुढल्या वर्षी पुन्हा येता येईल का नाही माहित नाही रे. माणसाने करून ठेवलेल्या प्रदूषणापुढे आम्ही हरलो रे. आम्ही हरलो. खरं तर आमच्या सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करायच्या रे. त्यांना योग्य मार्ग दाखवायचा. पण माणसाने तर आमचे सगळे मार्ग बंद केलेत रे. आमचे मूषक तर सापडले पण तेही कोलमडले रे आमच्यासारखे. पाया तुझ्या आईचं प्रमोशन, ताईचं ऍडमिशन आणि मित्राचं अन्न तर राहूनच गेलं रे. हरलो आम्ही. आम्ही हरलो. पप्पा, पप्पा उठ ना. पप्पा, मला सोडून नको जाऊ. पप्पा, तुझी अवस्था माझ्यामुळे झाली आहे. पप्पा, पप्पा मी प्रॉमिस करतो. मी पुन्हा कधीच त्याची तुझ्या जन्मावरचा वापर नाही करणार. पप्पा, पप्पा तुला माहिती आहे, जेव्हा मी तुझ्याशी बोलायचो तेव्हा मला असं वाटायचं तुम्ही माझ्या बाबांशीच बोलतोय. पप्पा, तुला माहिती आहे, जेव्हा मी माझ्या मनातल्या गोष्टी तुला सांगायचो तेव्हा मला असं वाटायचं की बाबाच मला सगळं ऐकतंय. पप्पा, पप्पा तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना. पप्पा उठ ना. उठ ना पप्पा. पप्पा उठ ना. पप्पा मी चुकलो. पप्पा उठ ना. उठ ना पप्पा. पप्पा उठ ना. सॉरी पप्पा. बाळा, ही चूक तुझी नाहीये. आपले जे मूर्ती बनवणारे काका आहेत ना, ते आपल्याशी खोटं बोलले. त्यांना पीओपी स्वस्त पडतं
आणि त्याने मूर्ती बनवायला सुद्धा सोपी जाते. म्हणून ते आपल्याशी खोटं बोलले. पण आता त्यांना त्यांची चूक कळली आहे. ते यातून फक्त शाडूच्या मातीच्या मूर्त्यांचीच ऑर्डर घेणार. अरे वा, छानच झाले. मग या बाप्पांचं काय? डोंट वरी, आपण या सगळ्या बाप्पांना योग्य ठिकाणी पोहोचतो. चला रे, कामाला लागूया. गणपती बाप्पा मोरया! हो 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 बाळांनो, पोहोचली तुमची शिदोरी. बघितलात? आता सांगा, आपण हरलो का जिंकलो? अजून खूप प्रवास बाकी आहे. खरं तर मीच चुकलो. मला असं वाटलं मी या जगात सर्वात सुंदर गोष्टींची निर्मिती केली, आणि ती म्हणजे माणूस. पण माणूस कशाची निर्मिती करतोय? नशाची. हा समुद्रावर पडलेला कचरा असो किंवा पहलगामला झालेला आतंकवादी हल्ला, माणसाचा प्रवास त्याच्या शेवटी त्या दिशेनेच चालू आहे. पण माणूस एक गोष्ट विसरतोय. त्याच्याकडे सर्वात ताकदवान गोष्ट आहे, आणि ती म्हणजे बुद्धी. तो विचार करू शकतो. याची जाणीव तुम्ही सगळ्यांना करून द्यायची. आता ही तुमची जबाबदारी. स्वतः विचार करा, दुसऱ्यांनाही करायला लावा. काय करा ना विचार? हो बाळांनो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. तुम्ही खूप खूप मोठे व्हा, समृद्ध व्हा आणि समृद्ध करा. पप्पा, आम्ही प्रॉमिस करतो. चला, आता आम्हाला आज्ञा द्या. अथर्व, तुम्हाला विचारलेस ना की विसर्जन म्हणजे काय? विसर्जन म्हणजे शेवट नव्हे. विसर्जन म्हणजे प्रारंभ, एक नवी सुरुवात.